आपली मुंबई सतत धावणारी. थांबणं हे तिच्या डिक्शनरीतच नाही. मुंबईला खऱ्या अर्थानं वसवलं किंवा घडवलं ते इंग्रजांनी. इंग्रजांच्या काळात ट्राम बरोबर चालणाऱ्या मुंबईनं आता थेट मोनो बरोबर वेग घेतलाय. मुंबईचा हाच प्रवास जाणून घेणार आहोत ट्राम ते मोनोमध्ये. मुंबईत मोनो आल्यानं मुंबईच्या वेगाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आणि गेली अनेक वर्ष झरझर मागे गेली. अगदी थेट 18व्या शतकात त्या काळी ट्राम शिवाय मुंबईकरांचं पानही हलत नव्हतं. मुंबईकरांच्या जिव्हाळ्याची ही ट्राम चक्क 90 वर्ष मुंबईकरांसाठी धावत होती. आजही जुने मुंबईकर त्या ट्रामच्या आठवणीत रंगून जातात. मुंबईत लोहमार्ग टाकण्याची सुरुवात 31 ऑक्टोबर 1850 रोजी सायनमध्ये नामदार विलोगबी यांच्या हस्ते करण्यात आली. प्रत्यक्षात 16 एप्रिल 1853 रोजी सुमारे 3:30 वाजता 18 डबे असलेली 3 इंजिनांची आगगाडी 500 प्रवासी घेऊन बोरीबंदरहून निघाली. ती 57 मिनिटांनी ठाण्यात पोहोचली. गाडीत गव्हर्नर बरोबर नाना शंकरशेठ आणि काही मान्यवर मंडळी होती. बँडवादन झाल्यानंतर ही गाडी सुटली. या गाडीचा प्रवास पाहण्यासाठी त्या दिवशी बोरीबंदर ते ठाणे अशी दुतर्फा माणसं उभी होती. मुंबई शहराची लोकसंख्या जसजशी वाढली तशी सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था कमी पडू लागली. व्हिक्टोरिया अर्थात घोडागाड्या ती गरज भागवू शकत नव्हत्या. त्यामुळे मुंबईत ट्राम या संकल्पनेचा जन्म झाला. मुंबईत 1873 साली बॉम्बे ट्रामवे कंपनीची स्थापना झाली. ही ट्रामगाडी सुरुवातीला 2 मार्गांवर सुरू झाली. कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट, पायधुनी ते बोरीबंदर आणि बोरीबंदर ते काळबादेवी पायधुनी या मार्गावर ट्राम धावू लागल्या. 9 मे 1874चा तो दिवस. त्यावेळी कुलाब्यापासून पायधुनीपर्यंतच्या प्रवासाला 3 आणे लागायचे. या ट्राममध्ये कंडक्टर असायचा पण तिकीटं नसायची. 4 महिन्यांनंतर ट्रामच्या तिकिटांची कल्पना सुचली आणि ट्रामचं उत्पन्न वाढू लागलं. उत्पन्न वाढू लागल्यावर ट्रामचं तिकीट कमी करून 1 आणा करण्याचं औदार्य त्या काळच्या सरकारनं दाखवलं. 9 मे 1874 म्हणजेच ज्या दिवशी ट्राम सुरू झाली त्या पहिल्या दिवशी 451 प्रवाशांनी ट्राममधून प्रवास केला होता आणि वसुली फक्त 85 रुपये झाली होती. 31 वर्षांनंतर शेवटच्या दिवशी जेव्हा साधी ट्राम बंद झाली त्या दिवशी 71,974 प्रवाशांनी ट्राममधून प्रवास केला. 4,260 रुपये इतकं उत्पन्न त्या दिवशी जमा झालं. म्युझियम ते ससून डॉक, लालबाग, जेकब सर्कल, ऑपेरा हाऊस, कर्नाक बंदर ते धोबी तलाव, जे हॉस्पिटल ते ग्रँड रोड या मार्गावर त्यावेळी ट्राम धावायची. म्युझियमपासून दादरपर्यंतचा प्रवास त्याकाळी फक्त 1.5 आण्यात व्हायचा. 7 मे 1907ला विजेवर चालणारी ट्रामगाडी सुरू झाली. त्यावेळी ट्रामगाड्यांमध्ये उभं राहण्याची व्यवस्था होती आणि अप्पर क्लास आणि लोअर क्लास अशी विभागणी करण्यात आली होती. पण पहिल्याच दिवशी मालवणकर नावाचे प्रवासी ट्राममधून रुळांवर पडले आणि त्यांचा पाय तुटला. कालांतरानं ट्राममध्ये उभं राहायला म्युन्सिपाल्टीनं बंदी घातली आणि 1920 साली दुमजली ट्राम सुरू झाली. ट्रामच्या या 90 वर्षांच्या इतिहासात मुंबई झपाट्यानं बदलली. मुंबईतल्या वाहनांची संख्या हा म्हणता वाढली. स्वाभाविकच ट्रॅफिक वाढला. मुंबईच्या गतीपुढे ट्रामच्या चाकांचा वेग कमी पडू लागला आणि अखेर 31 मार्च 1964ला ट्राम बंद झाली. पण तब्बल 90 वर्ष जिव्हाळ्याची ठरलेल्या ट्रामला मुंबईकरांनी वाजत गाजत निरोप दिला. शेवटची ट्राम बोरीबंदरहून दादरला रात्री 10 वाजता निघाली. तिला निरोप द्यायला प्रचंड गर्दी झाली होती. त्यामध्ये कंडक्टर होते V.G. घाटे. मुंबईकरांनी या कंडक्टरचे चक्क ऑटोग्राफ घेतले. एखाद्या कंडक्टरला असा मान पहिल्यांदाच आणि कदाचित शेवटचाच मिळाला असावा. तर अशी ट्राम बंद झाली आणि मुंबईकर हळहळला. ती 11 नंबरची ट्राम तरी ठेवायला हवी होती असं पुलं म्हणाले होते. खरंच ट्रामशी मुंबईकरांचं घट्ट नातं जोडलं गेलं होतं. ट्रामच्या गतीनं धावणारी मुंबई आता मोनो बरोबर धावणार आहे. तब्बल 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस मुंबईकरांचं मोनो रेलचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे. सध्या पहिल्या टप्प्यानुसार वडाळा ते चेंबूरचा मार्ग सुरू करण्यात येतोय. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास थोडा स्वस्तात आणि दिलासादायक होणार आहे. कशी आहे ही मोनो पाहूया. मुळातच वेगानं पळणाऱ्या मुंबईचा वेग आणखी वाढवण्यासाठी मोनो रेल्वे सज्ज झाली आहे. मोनो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यात वडाळा ते चेंबूर या 8.8 किलोमीटर मार्गावरती रेल्वे सेवा सुरू होणार आहे. हा संपूर्ण प्रवास AC अर्थातच वातानुकूलित असणार आहे. वडाळा ते चेंबूर हा प्रवास फक्त 20 मिनिटात करता येणार आहे. हाच प्रवास इतर मार्गाने करायचा झाला
तर ट्रॅफिक गृहीत धरून पाऊण तास तरी लागतो. मोनो सुरू झाल्यावरती बेस्टच्या बसेसवरचा ताणही कमी होणार आहे. मोनोरेल यूज करने की वजह से अभी जो एग्जिस्टिंग बेस्ट की जो सर्विसेज है, बेस्ट बसेस की जो सर्विस है, उनको काफ़ी राहत मिलेगी और नियर अबाउट 25 से 30 मिनट का टाइम भी सेव होगा. कंफर्टेबल जर्नी होगी. मोनो रेल्वेचा वेग ताशी 70 ते 80 किलोमीटर असणार आहे. मोनोमधून प्रवास करणाऱ्या आम आदमीच्या खिशाचा विचारही करण्यात आलाय. म्हणूनच मोनोचं तिकीट कमीत कमी 5 रुपये ते जास्तीत जास्त 11 रुपये ठेवण्यात आलंय. मलेशियाच्या तंत्रज्ञानाची ही मोनो रेल्वे फक्त एका बीमच्या मदतीने धावणार आहे. यासाठी मोनो चालवणाऱ्या मोनो पायलट्सना खास प्रशिक्षण देण्यात आलंय. इमरजेंसी सिचुएशन हैंडल करने के जो स्किल्स लगते हैं वो डेवलप किए गए थे और हम लोग ने ड्रिल्स भी किए थे, सेफ्टी ड्रिल्स, जिनका हम लोग ने सर्टिफिकेशन भी लिया है अभी. तो उसके बाद हम लोग को ये बैच दिया गया था, सर्टिफाइड ट्रेन कैप्टन. तो उस बैच के साथ हम लोग अभी एक्चुअल रेवेन्यू सर्विस में हम लोग ट्रेन चलाने के लिए रेडी है. मुंबईमध्ये तयार होणारा मोनो रेलचा कॉरिडॉर जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात लांब कॉरिडॉर आहे. रौनक कुकडे, झी मीडिया, मुंबई. तर मोनो रेल्वे अखेर मुंबईकरांसाठी सज्ज झाली आहे. या नव्या ट्रेनमुळे मुंबईकरांचा प्रवास कितपत सोपा होणार आहे, कशी आहे ही मोनो रेल्वे आणि मुख्य म्हणजे मोनोसाठी लोकल सारखीच गर्दी होणार का, पाहूया एक रिपोर्ट. मुंबईकरांसाठी मोनोची ही सवारी सज्ज आहे. गेली अनेक वर्ष जे स्वप्न होतं ते आता सत्यात उतरणार आहे आणि थोड्याच दिवसात मुंबईकर या मोनोमधून फिरायला लागणार आहेत. 1 कोटींच्या मुंबई शहराच्या मोनोकडून अनेक अपेक्षा आहेत. मोनो रेलमुळे ट्रेनच्या गर्दीतून सुटका होईल असा जर तुमचा समज असेल तो मात्र चुकीचा आहे. कारण पुढची काही महिने फक्त मोनो 8 तास धावणार आहे. सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंतची शिफ्ट सध्या मोनो करणार आहे. त्यामुळे ऑफिसला जाताना मोनोमधून प्रवास करता येईल, पण ऑफिसमधून परतताना मोनोऐवजी लोकलनंच प्रवास करावा लागणार आहे. सकाळी मोनो ट्रेनची फ्रिक्वेन्सी 9 मिनिटाला 1 अशी असणार आहे. म्हणजे तासाभरात 6 ते 7 मोनो धावतील. महत्त्वाचं म्हणजे मोनोला 4 डबे असणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी मोनोमधून प्रवास करणं जिकिरीचंच ठरणार आहे. मोनो रेलच्या एका डब्यात 20 प्रवाशांना बसण्याची तर 130 प्रवाशांना उभं राहण्यासाठीची जागा आहे. म्हणजेच एका डब्यातून 150 प्रवासी प्रवास करू शकतात. अशा 4 डब्यांमध्ये एका वेळी 600 प्रवासी प्रवास करू शकतील. 9 मिनिटांच्या फ्रिक्वेन्सीनुसार जर एका तासाला 6 ते 7 ट्रेन धावल्या तर दर तासाला 3600 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. एका सर्वेक्षणानुसार दर तासाला 8000 प्रवाशांना मोनो रेल्वेची गरज आहे. या आकड्यांमुळे ट्रेन छोटी आणि गर्दी फार अशीच अवस्था होण्याची चिन्ह सध्या तरी दिसत आहेत. जरी मोनोमध्ये तुम्ही चढलात तर बसायला सीट मिळेल याची हमी अजिबात नाही. 150 प्रवासी क्षमतेच्या एका डब्यात बसण्यासाठी फक्त 20 सीट्स आहेत. म्हणजे एकूण क्षमतेच्या तुलनेत फक्त 15% जागा बसण्यासाठी उपलब्ध आहे. अशातच गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी सीट्स ठेवायच्या म्हटल्या तर सामान्य प्रवाशांना बसण्यासाठी अगदीच कमी सीट्स उरतील. मोनोच्या सगळ्या बाजू असल्या तरी एक दिलासादायक बाब म्हणजे मुंबईकर एसी डब्यांमधून प्रवास करू शकणार आहेत, ज्यामुळे प्रदूषणाचा त्रास होणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मोनो ट्रेन सुद्धा लोकल सारख्या खचाखच भरायला लागल्या तर एसी मध्येही मुंबईकरांना घाम फुटेल याचं काय. रौनक कुकडे, झी मीडिया, मुंबई. या नव्या मोनोतून जाताना कसं वाटतं, मोनोतून प्रवास करताना काय काय दिसतं, कसा आहे हा प्रवास, हे सगळं तुम्हाला सांगतायत आमचे प्रतिनिधी अमित जोशी. आता वडा ते चेंबूर, चेंबूर ते वडा असा मोनो रेल्वेमधून प्रवास करत आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की मोनो रेल्वेतून प्रवास करताना ईस्टर्न फ्रीवेचं काम चालू आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आजूबाजूला झोपड्या असतील, इमारती असतील, पलीकडचा डोंगर असेल, ही सगळी दृश्य आपल्याला या मोनो रेल्वेतून प्रवास करताना उंचावरनं बघता येत आहे. थोडक्यात मुंबई एक वेगळ्या कोनातून, वेगळ्या अँगलमधून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. या मोनो रेल्वेचा दरवाजा बंद आहे. म्हणजेच लोकलमधून प्रवास करताना ज्या प्रकारे मोनो रेल्वे ज्या प्रकारे दरवाजे उघडे असतात, प्रवाशांचे अनेकदा अपघात होतात, खाली पडतात प्रवासी, तशा पद्धतीचा अपघात या ठिकाणी होणं अजिबात शक्य नाही आहे. कारण मोनो रेल्वेचे दरवाजे बंद असणार आहेत. मुख्य म्हणजे वातानुकूलित ही मोनो रेल्वे आहे. त्याच्यामुळे प्रवास करताना हा प्रवास आपला नक्कीच सुखदायक असा प्रवास होणार आहे. लोकल ट्रेनमध्ये ज्याप्रमाणे हँडल असतात तशा प्रकारचे हँडलसुद्धा या ठिकाणी या मोनो रेल्वेमध्ये बघायला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची सुविधा सुद्धा या मोनो रेल्वेमध्ये आहे. म्हणजेच मोनो रेल्वे ही 4 डब्यांची आहे. तर मी मोनो रेल्वेच्या एका डब्यामधून दुसऱ्या डब्यांमध्ये सहज जाऊ शकतो. एका डब्यामधून 120 प्रवासी जाऊ शकतात. तर 4 डब्यांमधून 480 किंवा त्यापेक्षा जास्त प्रवासी वाहून नेण्याची या मोनो रेलची क्षमता आहे.
ट्राम ते मोनो या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मुंबईतली ही नवी कोरी मोनो नक्की धावणार कशी, लोकल चालवणारा तो मोटरमन आणि मोनो ट्रेन कॅप्टन या कॅप्टन्सनी कसं ट्रेनिंग घेतलंय हे जाणून घेऊया प्रत्यक्षात या मोनोच्या पायलट्सकडूनच. एकूण 43 ट्रेन कॅप्टन हे या मोनो रेल्वेचं सारथ्य करणार आहेत. त्यापैकी बहुतांश हे ट्रेन कॅप्टन मराठी आहेत. त्यापैकी 3 ट्रेन कॅप्टन आपल्या बरोबर आहेत जे मराठी आहेत. ते त्यांच्या अनुभवाबद्दल सांगतील, कशा पद्धतीने ही मोनो रेल आता यापुढे काम करणार आहे त्याच्याबद्दल सांगतील. सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा वाटतो की आता एवढे 1 वर्ष तुम्ही मेहनत घेतली, 6 महिने ट्रेनिंग घेतलं, मोनो रेल्वे आता सज्ज झालेली आहे, काय मनात भावना आहेत? तुम्ही आता काही दिवसानंतर प्रवाशांना घेऊन जाणार आहात. मी आता 1 वर्ष झालं इकडे मी ट्रेन चालवतो. तर आम्ही बघतो जेव्हा ट्रेन जाते त्यावेळेला खाली रस्त्यावरचे लोक असतात ते असं मोबाईलमधून फोटो वगैरे काढत असतात ट्रेनचे आणि असं वरती बघत असतात. तर आम्हाला असं सेलिब्रिटी असल्यासारखं वाटतं की आम्हाला असं प्राऊड फील होतं. आणि जेव्हा आम्ही जेव्हा प्रवाशांना आम्ही राईड करू आमच्या ट्रेनमधून तेव्हा नक्कीच आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स येईल. किती ट्रेनिंग अवघड होतं, कशा पद्धतीने शिकवलं तुम्हाला आणि कशा पद्धतीने तुम्ही तयार झालात? आम्हाला जवळपास 1 महिन्याचं ट्रेनिंग दिलं गेलं. त्याच्यात आम्ही 12 ते 15 असेसमेंट दिल्या. इथे आम्हाला प्रत्येक असेसमेंटसाठी पर्टिक्युलर येऊन शिकवलं जायचं. त्याच्यानुसार एक्झाम्स असायच्या. 80% पासिंग होतं. त्यानुसार आम्ही ते ज्यांनी क्लिअर केलं त्यांनी पुढे फॉरवर्ड केलं. आमचं ह्याच्याप्रमाणे 100 तास आम्हाला कंप्लीट करायचे असतात. ते 100 तास म्हणजे त्यांनी कॅल्क्युलेट करून 333 ट्रिप्स आम्हाला कंप्लीट करायचे आहेत. ते माझा ट्रेनिंग आता संपत आलेलं आहे जवळपास. ते त्याच्यानंतर माझं जसं ते संपेल तशाप्रमाणे मग ते मी चालवायला लागणार. मोनो रेल्वे नक्की कशी आहे? सर्वसामान्यांना सोप्या शब्दात काय सांगशील? लोकांनी लोकल ट्रेन बघितल्या आहेत, बस बघितले आहेत, विमानं बघितलेत. आता रस्त्याच्या वरून धावणारी, रस्त्याच्या मधोमधून धावणारी आणखी एक मोनोरेल याचा वापर करून बघा. रस्ते कमी होत चालले आहेत, वाहनं वाढत चालली आहेत आणि मोनोरेल हा त्याच्यासाठी मुंबईकरांसाठी उत्तम पर्याय आहे असं मला वाटतं. आपण बघितलं की अशा प्रकारे 3 मराठी लोक हे मोनो रेल्वेचं सारथ्य करणार आहेत. एकूण 43 मोनो रेल्वेचं सारथ्य करण्यासाठी जे ट्रेन मास्टर आहेत ते सज्ज झालेले आहेत. त्यापैकी बहुतांश लोक ही मराठी आहेत. ही अभिमानाची गोष्ट नक्कीच सांगावी लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वन्नेसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. मोनो रेल्वेची सुरक्षा कोण बघणार हा प्रश्न गेली काही महिने अनुत्तरित होता. आता महाराष्ट्र सुरक्षा दलाकडे ही सुरक्षा सोपवण्यात आली आहे. 300 पेक्षा जास्त जवान आणि अधिकाऱ्यांवर मोनो रेलच्या सुरक्षेची जबाबदारी असेल. याबाबत MMRDAचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवटकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी. सुरक्षा कोण बघणार हा प्रश्न काही दिवस अनुत्तरित होता. खाजगी व्यवस्था असणार का मुंबई पोलीस करणार या वादामध्ये अनेक दिवस या संदर्भातला प्रश्न यावर उत्तर मिळालं नव्हतं. मात्र हा प्रश्न आता सुटलेला आहे. सहप्रकल्प संचालक दिलीप कवटकर आपल्या बरोबर आहेत. सर, काय सांगाल, मोनो रेल्वेची सुरक्षा व्यवस्था तुम्ही कोणाकडे दिली आहे? मोनो रेल्वेचा सुरक्षेचा प्रश्न कधीच आम्ही निर्माण केलेला नव्हता. मोनो रेल्वेच्या संदर्भात सुरक्षा व्यवस्था आवश्यक आहे. आम्ही महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सची आम्ही पोलीस यंत्रणा इथं सगळे आम्ही डिप्लॉय केलेली आहे आणि आवश्यकतेनुसार आम्ही प्रायव्हेट सुद्धा सिक्युरिटी येथे ठेवलेली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले सगळे नॉर्म्स स्ट्रिक्टली फॉलो केल्या जाईल. किती सुरक्षा दल, या दलामध्ये किती लोक असतील आणि कुठकुठल्या स्टेशनवर कशा प्रकारे सुरक्षा व्यवस्था असेल? वडाळा टू चेंबूर हा जे 9 किलोमीटरचा जो स्ट्रेच आहे त्यामध्ये 7 स्टेशन आहे आणि प्रत्येक स्टेशनला एंट्री आणि एक्झिटला आवश्यक असलेले सगळे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे आम्ही तिथे पर्सोनल डिप्लॉय केलेले आहे आणि सर्व पॉईंट आम्ही कव्हर केलेले आहे. या संदर्भात जे काही डायरेक्शन आहे, जे काही इन्स्ट्रक्शन आहे ते स्ट्रिक्टली फॉलो केल्या जाईल. यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड केल्या जाणार नाही अशी भूमिका प्राधिकरणाने स्वीकारलेली आहे. थोडक्यात मोनो रेल्वेची सुरक्षा आता महाराष्ट्र सुरक्षा दल बघणार आहे. काही दिवस हा प्रश्न कोण करणार असा होता, तो प्रश्न आता निकालात निघालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट फवाद दळवीसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. मुंबईकरांचा मोनोमधला प्रवास सर्वोत्कृष्ट प्रवास असेल असा दावा MMRDAनं केलाय. मुंबईकरांना खुश करण्यासाठी मोनो कशा पद्धतीनं डिझाईन करण्यात आली आणि भविष्यात मोनोची सेवा कशी असेल याबद्दल सांगतात MMRDAचे चेअरमन UPS मदान. MMRDAचे आयुक्त मदान आपल्या बरोबर आहेत. सर, काय सांगाल, मोनो रेल सज्ज झालेली आहे, तुमच्या दृष्टीने किती महत्त्वाचा प्रकल्प आहे? गेली काही वर्ष त्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं.
अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. मोनोरेल म्हणजे भारताची पहिली मोनोरेल आहे आणि आता लवकरच सुरू होणार आहे. ज्या एरियामध्ये आता मोनोरेल सुरू होते म्हणजे वडाला ते चेंबूर भागात, या एरियामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा फार अभाव होता, कारण तिथे काय रेल्वे ट्रॅक वगैरे नाही आहे आणि बस सर्व्हिस पण तेवढी नाही. तर मोनोरेल सुरू झाल्यावरती लोकांना, त्या एरियामधल्या लोकांना फार फायदा होईल. मुंबईकरांना मोनोरेलमधून प्रवास करता येईल असं म्हणायचं का? तारीख जाहीर करू लवकर, पण शासनाकडून फायनल ऑर्डर आले तर ते तारीख आम्ही निश्चित करू. मोनोरेलची ही सेवा कशी असेल, म्हणजे किती वेळाने एखादी गाडी असेल, किती लोक प्रवास करू शकतील? तुमच्या सुरुवातीची सगळी ही सर्व्हिस कशा पद्धतीने असेल? सुरुवातीला आम्ही हे 8 तासाचा एक शिफ्टमध्ये सुरू करणार, सकाळी 7 पासून दुपारी 3 पर्यंत, आणि 15 मिनिटाची फ्रिक्वेन्सी असणार आहे. पण काही काळानंतर एकदा एस्टॅब्लिश झाल्यानंतर मग हळूहळू याचे जे टाईम पण वाढेल. मोनोरेलचा प्रवास सुखकर असेल अशी आपण अपेक्षा करूया. लवकरच ती वाहतुकीसाठी खुली होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. अखेर 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही मोनोरेल मुंबईकरांसाठी सज्ज आहे. तेव्हा या मोनोरेलमधून मुंबईकरांचा प्रवास सुखाचा हो ही सदिच्छा. या खास कार्यक्रमात इथं थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. एक पाऊल झी 24 तास, एक पाऊल पुढे.